पार्ट 3 ऑफ हिरोईन सिरीज. येस. सो पहिले 2 व्हिडिओज तुम्हाला सगळ्यांना खूप आवडले आहेत हिरोईन सिरीजचे. पार्ट 1 आणि पार्ट 2 पण आम्ही इथे कुठेतरी इन्सर्ट करून देऊ. आणि हा आहे 3रा भाग आणि आम्हाला हा करावा लागला कारण खूप चांगली डिमांड होती या व्हिडिओला. कारण की सगळ्याच व्ह्युअर्सला हिरोईन सारखं राहायचं आहे हे आमच्या लक्षात आलं होतं आणि त्याच्या आमच्याकडे भरपूर म्हणजे यादी आहे आमच्याकडे त्या हॅक्सची. तर व्हिडिओमध्ये आम्ही डिस्कस करणार आहोत. यू नो द ड्रिल, की आम्ही असे हॅक्स सांगतो जे अजिबात खर्चिक नसणार आहेत तुमच्यासाठी, पण तुम्ही इन्क्लूड केल्यानंतर तुम्हाला मेन कॅरेक्टर एनर्जी किंवा हिरोईन वाईब असं तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नक्कीच वाईब मिळून जाईल. तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात. तर पहिलं माझं हॅक आहे हिरोईन वाईबसाठी, ते म्हणजे आपण कष्ट करून किंवा पैसे खर्च करून गिफ्ट तर घेऊन जातो, पण जी हिरोईन असते ती त्याच्या रॅपिंगमध्ये पण तिचा सिग्नेचर काहीतरी टच देत असते. फॉर मी, मला हँडमेड गिफ्ट रॅप जे गिफ्टिंग बॅग येतात अफोर्डेबल किमतीमध्ये तुम्हाला डझनावारी पण मिळून जातात. तर माझा हॅक असं आहे की मी जनरली कोणाला देताना काही गिफ्ट म्हणून जर देणार असेल तर ते मी त्या बॅगमध्ये देणं प्रेफर करते. आणि मी एखाद्या स्मॉल बिझनेसला पण माझा हातभार लावतीये हे पण मला बरं वाटतं. कारण की असे बरेच जण मला माहिती आहेत की जे घरातनं हँडमेड पेपर बॅग्स बनवतात की जे अतिशय सुंदर क्वालिटीचे असतात आणि छान असतात आणि तुमच्या खिशाला पण परवडणारे असतात. आणि द थिंग इज, एकदा तो गठ्ठा आणला आणि घरात ठेवला की मी कधीही कुठेही बोलवलं तरी तो, म्हणजे हाऊस वॉर्मिंगसाठी बोलवलं, तुम्हाला वास्तूसाठी बोलवलं किंवा बर्थडे पार्टीसाठी, त्यात दिलं आणि नेलं. तो गिफ्ट रॅप करायला जाणं किंवा करून ठेवणं यात मी नाही पडत. शिवाय दुसरं हॅक असं की आजकाल ना ते जे टिपिकली शायनी पेपर येतात ना त्याच्याऐवजी थोडे पेपर टचवाले पेपर आलेत बघ, थोडे हँडमेड फील देतात. आणि असे म्हणजे तुम्हाला आर्चिसच्या दुकानात पण गठ्ठे मिळून जातील. मिस्टर DIY मध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे गिफ्ट रॅपिंग पेपर्सचं. जर तुम्ही पाहिलं नसेल तर चेक करा. आणि ते दोन्ही DIY मध्ये अफोर्डेबल पण आहेत. हो, भरपूर असे म्हणजे लिटरली तुम्हाला युनिसेक्स प्रिंट पण मिळतील, म्हणजे असं फक्त फ्लोरली आणि क्युटी पिंकी असे पण मिळतात. आणि थोडेसे असं जर तुम्हाला कुठल्या पुरुषाला कुठला गिफ्ट द्यायचा असेल तर त्यासाठी जर तुम्हाला जरा थोडं मॅस्क्युलाईन वाटत असेल किंवा थोडंसं काहीतरी युनिसेक्स हवा असेल तर तसे पण गिफ्ट रॅपिंग पेपर्स मिळतात. तर ते जास्त छान, तो जो अगदी डोळ्याला म्हणजे अंधाळा करणारा जो ग्लॉस आहे तो नसतो त्या पेपरमध्ये, पण ते इनफ ग्लॉसी असतात. करेक्ट. ते मला एक फार छान वाटतं की एक सिग्नेचर टच देणं, एक हिरोईन वाईब तर वाटते बघ त्याच्यामध्ये. आणि अजून एक म्हणजे मला आत्ता जस्ट सुचलं जेव्हा तू बोलत होतीस की आपण जर त्याच्याबरोबर एक छोटीशी नोट ऍड केली ना, हँड रिटन स्पेशली. हँड रिटन. इव्हन झोमॅटोवर ना असे जे स्मॉल बिझनेसेस आहेत तर ते असे नोट लिहून देतात. इव्हन मी आता एक अमेझॉनवरनं फर्निचर घेतलं, तर स्मॉल स्केल ब्रँड आहे तो, मला नव्हतं माहिती स्मॉल स्केल आहे. मला ती रॅक खूप आवडली. ती रॅक पण मी तुम्हाला इथे इन्सर्ट करून देते. ती खूपच छान आहे रॅक. म्हणजे आता किचनमध्ये जर खूप ट्रॉलीज नसतील तर एक रॅक, तर ती त्यांनी ना थँक्यू फॉर हेल्पिंग आवर बिझनेस आणि असं असं वगैरे एक नोट लिहून दिली. तर दॅट फेल्ट व्हेरी पर्सनल अँड स्पेशल, की म्हणजे कोणतरी अप्रिशिएट पण केलं प्लस मी स्मॉल बिझनेसला मदत केली तर मला पण चांगलं वाटलं. बरोबर आहे. आणि रादर ना आपण बघ ते स्टिकर्स लावतो कोणाच्या गिफ्टला की हॅपी बर्थडे किंवा हॅपी, तिथे पण काहीतरी छोटीशी नोट नाही का. म्हणजे समजा म्हणजे आता काही असं होतं की काही माझ्या मुलाचे जे मित्र आहेत त्यांना कदाचित मी पण काहीतरी टोपण नाव दिलेलं असतं नाही का, मग ते टोपण नाव येणं की इट्स आर थिंग, ते स्पेशल टच वाटतो त्याच्यामध्ये. म्हणजे ऑलरेडी तुम्ही घेतलेले असतात कष्ट, तर जर एक एवढी स्टेप पुढची घेतली ना तर समोरच्याला पण जास्त म्हणजे छान वाटतं ते रिसीव्ह करताना. पुढची अशी हॅक जी तुम्हाला हिरोईन वाईब देऊन जाते ती म्हणजे की तुमची एक सिग्नेचर डिश असणं. ओ माय गॉड. आता माझा व्हाईट सॉस पास्ता इतका फेमस आहे, म्हणजे एकेकाळी सगळ्यांना वाटायचं की मला फक्त व्हाईट सॉस पास्ताच बनवता येतो, पण तसं नाहीये. इट इज फेमस बिकॉज तो चांगला बनतो माझ्याकडनं. म्हणजे आय नो द हॅक. मला आवडतो पण स्वतःला खायला आणि मला ते आवडतं. सो बेसिकली मी कुठेही आता सपोज स्लीप ओव्हर आहे किंवा मैत्रिणी भेटतायत किंवा पॉटलक आहे, तर मग एव्हरीवन विल डिमांड दॅट वन थिंग फ्रॉम मी की तू तर तो व्हाईट सॉस पास्ता आणलाच पाहिजे. बरोबर. आणि मला पण आवडतं की मला जे चांगलं येतं ते मी कोणाला तरी माझ्या आवडत्या व्यक्तींना करून देणं आणि त्यांना ते आवडणं आणि त्यांनी ते पोटभर खाणं. सो दॅट हॅज बिकम माय सिग्नेचर डिश. तर तुमची पण अशी कुठली सिग्नेचर डिश असेल तर ती तुम्ही म्हणजे एखाद्या तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी आवर्जून करणं आणि त्यांना खाऊ घालणं किंवा त्यांना
ट्रीट करणं, बरोबर, दॅट विल गिव्ह यू अ व्हेरी मेन कॅरेक्टर एनर्जी वाईब. आपण पण बघ ना, जेव्हा असं माहेरी वगैरे येतो तर आईला असतं ना, आई आलू मेथी पराठा, तसं ते तसं की म्हणजे आईकडे पण आपली जशी डिमांड असते. आणि मला असं वाटतं लेट्स कंटिन्यू विथ दिस. ते असतं ना फॅमिली रेसिपीज असणं, लिटरली. आता याच्यावरून एक आठवलं मला, माझ्याकडे एक बाइंडर आहे, त्याच्यामध्ये अशा रेसिपीज लिहिल्या आहेत. म्हणजे मी आता समजा फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, अशा सगळ्या भाज्या ज्या आम्ही जनरली खातो त्याच्या काय काय मला डिशेस येतात ते मी असं लिस्ट डाऊन करून ठेवलंय. आणि इट ऑलवेज ऍड्स अप टू समथिंग. म्हणजे काहीतरी नवीन मी शिकल्यानंतर मग अच्छा ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट जर फ्लॉवर आहे, नाव इट विल गो इन टू दॅट कॅटेगरी. म्हणजे फॉर मी दॅट वर्क्स. काही जणांचं असतं ना की सूप मध्ये एवढं सगळं येत आहे मला, दॅट नेव्हर वर्क फॉर मी. माझ्यासाठी इन्ग्रेडियंट वर्क होतो. इन्ग्रेडियंट म्हणजे या भाजीचं मला एवढं बनवता. आणि मला ते याच्यासाठी चांगलं वाटतं की तुम्ही जेव्हा असं होतं ना की कधी कधी अरे फार कंटाळा आला, आणि तुम्ही परत जेव्हा त्या बुकमध्ये पाहता तेव्हा लक्षात येतं का अरे हो मी तर बरेच दिवस झालं केली नाहीये गोष्ट. तर तुमच्याकडे एक बाइंडर असेल की तुम्ही जनरली काय एक्सपेरिमेंट, पण ह्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी कुकिंगची आवड असेल तर जास्त बेटर पडेल. अदरवाईज व्हॉट एव्हर किंवा म्हणजे चहा कॉफीनी पण तुम्ही ओळखले जाऊ शकता. म्हणजे आणि सिग्नेचर डिश मध्ये पण जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुसार क्युरेट करून ती डिश दिली, म्हणजे आता जर एस माझ्या घरी आली तर आय नो की कशी कॉफी बनवायची आहे. हो, म्हणजे मी स्ट्रॉंग, इट शुड हॅव मी जेवढी साखर खाते त्यापेक्षा थोडी एक अर्धा चमचा जास्त. आणि लिटरली म्हणजे मी, माझी बहीण, हिची आई आणि माझी आई या लोकांनाच फक्त माझी कॉफी नीट बनवता येते आणि त्यांच्या हातनच मी पिते. अदरवाईज आय प्रेफर की मी स्वतः बनवावी. बरोबर. तसं माझं चहा बाबतीत आहे. म्हणजे मी सहजासहजी कोणाच्या हातचा चहा नाही प्यायला जात. मला असं वाटतं चहा बिघडवला या माणसाने. त्यामुळे मग ते तुम्ही समोरच्याचा विचार करून जेव्हा क्युरेट करून देता ना, ते अजून स्पेशल वाटतं. बरोबर. आणि त्या मुली वाटतात यार हिरोईन, वाटतात, जस्ट वाटतात. ओके, तर पुढचा पॉइंट असा की एक सिग्नेचर कलर मधली बाथरोब असणं. ऍक्च्युली मला माझ्या सिग्नेचर कलर मधली बाथरोब मिळतच नव्हती, बट फायनली मिंत्रावर एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड कलर ऑप्शन्स आहेत. आम्ही तुम्हाला ते लिंक डाऊन करून देऊ, इथे पिक्चर पण इन्सर्ट करून देईल माझ्या बाथरोबचं. आणि काय माहिती मला समावणं ते असं कायमच लहानपणापासून आपण मूवीमध्ये बघतो ना की अशी हिरोईनची बाथरूम वगैरे येते. मला ते असं होतं की जेव्हा मी कमवेल ना, पास मी बाथरूम असलं सगळे नाटकं करून घेणार आहे माझ्या आयुष्यातली. तर ती, आणि द थिंग इज आता इतकी कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये, चांगले स्वस्त ऑप्शन्स पण तुम्हाला मिळतात. ऍक्च्युली प्रिंटमधनं पण खूप सुंदर मोटिव्ह प्रिंटमधनं पण बाथरूम, ब्लॉक प्रिंट्समधनं पण बाथरूम्स आहेत, पण त्या जरा जास्त एक्सपेन्सिव्ह वाटल्या मला. त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे, जाड आहेत. आणि मला असं वाटलं की जाड असल्यामुळे कदाचित ट्रॅव्हलमध्ये एवढं नको मला. त्यामुळे मी सिम्पल नॉर्मल जो आपला कपडा असतो टॉवेलचा तशा पद्धतीचे एक माझा फेवरेट कलर मध्ये मी घेतली होती. तुम्ही तुमच्या फेवरेट कलर मध्ये तुमच्यासाठी घेऊ शकता. आम्ही प्रोडक्ट्स पण लिंक डाऊन करून जे जर आम्हाला कुठले सापडले तर. आता नेक्स्ट हिरोईन वाईब हॅक म्हणजे की तुमचा एखादा फेवरेट सिग्नेचर आर्टिस्ट असणं. म्हणजे असतात ना की हा माणूस ओशो वेडा आहे, किंवा हा माणूस ना मला माहितीये ए.आर. रहमान आला की हा वेडा होतो. बरोबर. तर इव्हन म्हणजे ते जगतात, तो आर्टिस्ट जगतात. म्हणजे काही झालं की दर्दी काहीतरी डायलॉग्स मारतील, किंवा एखादी गझलच म्हणून दाखवतील, किंवा एखादा शेर त्यांच्या आर्टिस्टचा म्हणतील, किंवा रायटर असेल तर रायटरनी एखादा कोट लिहिलेला असतो तो कोट करतील कुठेतरी. बरोबर. असं म्हणजे त्यांनी असं वाटतं की हा या माणसाला एक टेस्ट आहे. बरोबर. म्हणजे ही हॅज एक्सप्लोर्ड द ऑप्शन्स, आणि मग त्यांनी एक आर्टिस्ट निवडलाय जो त्याला मनाला भिडलेला आहे. बरोबर. म्हणजे ही व्यक्ती ओळखली जाते बाबा ए.आर. रहमानसाठी. मग ए.आर. रहमानची कॉन्सर्ट असेल तर मला त्या व्यक्तीची आठवण येईल. बरोबर. की हिला सांगते की ए.आर. रहमानची कॉन्सर्ट आहे, नक्की जा असं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही कल्चर्ड असाल तुम्हाला. आणि हे फक्त असं नाही की फक्त आर्टिस्ट, कदाचित तुम्ही पेंटिंग्सची आवड आहे तुम्हाला, किंवा कुठल्या कलेक्शनची आवड आहे, किंवा नाही का एखादी व्यक्ती असते की मला म्युझियम्स मध्ये जायला खूप आवडतं. सो बेसिकली तुम्हाला थोडं कल्चर आणि आर्ट मधनं इंटरेस्ट असेल तर ते लोकांना कॉन्व्हर्सेशन पण खूप इंटरेस्टिंग करतात, म्हणून ते आपल्याला हिरोईन वाईब मध्ये वाटतात. आणि त्यासाठी तुम्ही स्वतः एक हॉबी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. याच्यावर तर म्हणजे आम्ही खूपदा बोललोय. ठीक आहे, म्हणजे आता हे तर खूपदा बोलल्यामुळे पण आपण पुढच्या पॉईंटवर जाऊयात. आता पुढची अशी गोष्ट ज्याने मला कुठलीही मुलगी अशी वाटते आई शपथ कसली कमाल आहे, सांग तू किती शिक, मला मैत्रीण म्हणव असं वाटते, ती म्हणजे
एखादी मुलगी येते आणि तिच्याकडे एकदम सिग्नेचर तिची ठरलेली काहीतरी कॅफे ऑर्डर असते. ओ माय गॉड, म्हणजे मी कधी स्टारबक्स मध्ये मी तरी नाही गेली, तू गेलीस का? मी गेली. अच्छा, मी कधीच नाही गेलीये, पण आपण सिरीज मध्ये किंवा मूवी मध्ये बघतो किंवा कुठेही पाहिल्यानंतर की त्यांच्याकडे टिपिकल काहीतरी सिग्नेचर ऑर्डर असते की सिनेमन स्पाइस लाटे विथ डबल फ्रॅपेचिनो. आय मीन व्हॉट, ओ माय गॉड, इतकं पर्टिक्युलर. ओके, हॅलो, असं वाटतं त्यांना बघून. बिकॉज दॅट गर्ल हॅज, म्हणजे तिने ना भरपूर प्रकारचं कॉफी आणि सगळं ट्राय केलंय. ती म्हणजे तिला चव माहितीये आणि मग तिला काय आवडतं हे तिने ओळखलंय. बरोबर. आणि म्हणून ती हिरोईन वाटते तिथे. बरोबर आहे. म्हणजे ते लोक स्टिक असतात, त्यांना कळतं की त्यांना काय हवंय. आता ठीक आहे, आमची तुझी स्टारबक्सची आहे का कुठली? माझी स्टारबक्सची अशी नाहीये, पण कॅफे ऑर्डर आहे. माझी पण एक सिग्नेचर कॅफे ऑर्डर आहे. तुझी काय? माझी असं कॅपुचिनो आणि ऑफकोर्स अल्फ्रेडो पास्ता. आय न्यू इट. सर मेनू में कैपेचिनो है, एस्प्रेसो है, कॉफी लाते हैं. कॉफी लाते हैं? कहाँ लाते हैं? तुम तो पढ़ रहे हो. माझी आहे व्हिएतनामीज स्ट्रॉंग कोल्ड कॉफी आणि मोरोक्कन बर्गर विथ टोस्टेड बन्स. म्हणजे मी ही इतक्यांदा दिली ही एकच ऑर्डर. म्हणजे द थिंग इज, आमचं एक ना असं ट्रेडिशन आहे की मी आणि माझी बहीण जेव्हा माहेरी भेटतो, जर तुम्ही नगरमधले कोणी असाल तर नगरमध्ये प्रोफेसर चौकात अक्कीज कॅफे म्हणून एक आहे, त्याच्याकडे ही ऑर्डर मी देते. तुम्ही कधी गेले नसाल तर तुम्ही जा, ट्राय करा, यू विल लव्ह इट. इतकं सुंदर मिळतं तिथं ते. आणि ते आमचं ट्रेडिशन झालं की नगरला गेलो, अगदी जेवलो तरी पण एकदा तरी तिथे जाऊन आम्हाला ते खायचंच असतं. सो बेसिकली काही ट्रेडिशन्स असणं, तुमची सिग्नेचर ऑर्डर असणं. येस, आय मीन सिरियसली, म्हणजे लोक काय, एखादी मिसळ आवडते म्हणून किती 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून जातात, किंवा नाही मला तिथली फिल्टर कॉफीच प्यायची म्हणून फ्लाईट करून जातात. म्हणजे हे जे वेड असणं असतं ना, त्यांनी कळतं की येस, तुम्हाला जे आवडतं त्याला तुम्ही इतका इम्पॉर्टन्स देताय की तुम्ही त्यासाठी कष्ट करताय आणि तुम्हाला बेसिकली आवड आहे. तुमच्याकडे कामं आहेत, काहीतरी स्वतःला खुश करण्यासाठी काहीतरी तुमच्याकडे आहे, तर हे लोक हिरोईन वाटतात, म्हणजे वाटतातच. आता नेक्स्ट हिरोईन वाईब म्हणजे की तुमचं एखादं गो टू पुस्तक किंवा एखादा चित्रपट असणं. कम्फर्ट मूवी म्हणतो ना आपण, कम्फर्ट मूवी, किंवा बघितलाय परत पाहिलाय. हा, किंवा एखादा मूवी असतो की दुसऱ्यांदा बघितला अजून जास्त कळतो, तिसऱ्यांदा चौथ्यांदा जेवढ्या वेळा बघू तेवढ्या वेळा उत्तरं मिळत जातात, किंवा छान वाटतं. म्हणजे ZNMD. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतो. तयार होता ZNMD लावलाय, तयार होता दिल धडकने तो पाहतीये मी, गॉसिप गर्ल सुरू आहे. आय लाईक हायवे ऑल्सो. हायवे परत रिफ्रेशिंग वाटतं मला. म्हणजे मी असं असतं ना की खूप आपण एका चौकटीत राहतो जेव्हा, म्हणजे रुटीन ऑफिस. मला ते वाटतं की हा, मला ना ट्रॅव्हल नोमॅड बनायचं. बरोबर. किंवा एखादा लोकांचं असं रिच्युअल असतं बघ की क्रिसमस मूवी आहे माझा हा. हॉलिडे मूवीज. बरोबर. तर तसं वगैरे असणं. बाय द वे, जर तुम्हाला SNG रेकमेंडेड क्युरेटेड एखादी मूव्हीवर किंवा सिरीजवर व्हिडिओज हवे असतील, रेकमेंडेशनची प्लेलिस्ट हवी असेल, तर आम्हाला येलो हार्ट असं कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि आम्हाला सांगा. तुम्ही येलो हार्ट टाका आणि आम्हाला कळेल की तुम्हाला तो व्हिडिओ हवाय आणि आम्ही तो व्हिडिओ नक्की बनवू. तर हे होते आमचे काही हॅक्स, ज्याने तुम्हाला असं हिरोईन वाईब नक्कीच मिळणार आहे. आणि जर आम्हाला इनफ येलो हार्ट्स आले तर नक्कीच रेकमेंडेशनचा व्हिडिओ आम्ही पुढे करू. फॉर नाव लेट्स रॅप दिस एपिसोड. दिस इज S signing off and this is G over and out.